बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोणगावमध्ये काही महिन्यांपूर्वी टक्कल व्हायरसमुळे अनेकांचे केस अचानक गळून गेले होते। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवली होती। ICMRच्या तज्ज्ञांनी सुद्धा गावात येऊन तपासणी केली, मात्र या विचित्र आजारामागचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही। आता केस गळतीच्या समस्येवर एका औषधानं काही लोकांचे केस पुन्हा उगवले, पण त्यासोबत एक नवा आणि गंभीर त्रास सुरू झाला आहे। गावकऱ्यांच्या मते अनेकांना डोळ्यांचा त्रास जाणवू लागला आहे, काहींची नजर कमजोर झाली आहे। आधीच केस गळतीच्या संकटातून गेलेल्या या गावकऱ्यांना आता नवी आरोग्य समस्या भेडसावते आहे। गेल्या महिनाभरावर याबाबत कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही आणि आता डोळ्यांचे आजार सुरू झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। प्रशासन आणि आरोग्य विभागाने तातडीने याची दखल घेऊन तपासणी करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे। आता प्रश्न असा आहे की ही केस गळती आणि नजर कमजोर होण्यामागे नक्की काय रहस्य आहे? हा आजार निसर्गदत्त आहे की एखाद्या रसायनाचा परिणाम? प्रशासनाने यावर त्वरित उत्तर द्यायला हवं। नाव काय आपलं? माना गोपाळ सीताराम जुंबळे, हा, राहणार बोंडगाव. बरं, काय झालं? केस गळले राजा 1500 अगोदर. आता डोकसोबेच्या खाजवते विषय एक, आणि नजर तर अशी झाली खरोखर दिसत नाही, म्हणजे असं अंदर दिसते. तुम्ही आरोग्य विभागाला सांगितलं काय या संदर्भात? पप्पा त्याने औषध पण दिलं मला, गोळ्या आयुर्वेदिक आहे मोठं, तर मला गोळ्या आणतो मी. काय त्रास होऊन राहिला आता? हा, डोळ्याला जास्ती आणि खाजवते टाकलं डबल, फोळाले थोडं लाल लाल अजून, पण बघू शकता तुम्ही. हां, ते चालले का वापस? नाही चालले नाही, पण खाजून राहिले, ते जाऊ शकतात. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आता शासनानं काहीतरी आम्हाला थोडी मदत करावी, असं मी भूमीन बे घर माणूस आहे. खोटं असेल तर गावाला विचारू शकता. माझे नाव सुभाष महादेव कळसकार, मी बोंडगाव इथं रहिवासी आहे. हे केस गळती आमच्या गावामध्ये जवळजवळ 20 डिसेंबरपासून चालू झालेले आहे, आणि त्यानंतर जे 2-4 कुटुंबाचे पहिले केस गळती झाली, नंतर माझे सुरू झाले, तसे 15-20 पेशंट लागले. आम्ही आमच्या गावाचे सरपंच रामेश्वर सारकर यांना भेटलो, त्यांनी पेपरमध्ये न्यूज दिली. त्यानंतर गावामध्ये डॉक्टर आले, आमच्या गावामध्ये ठाणेदार साहेब येऊन गेले, तहसीलदार साहेब येऊन गेले, BO आले, बुलढाण्याचे शिव साहेब येऊन गेले, खासदार म्हणजे मंत्री साहेब येऊन गेले, फुंडकर साहेब येऊन गेले, कलेक्टर साहेब आले. कलेक्टर साहेबांनी आमच्या गावामध्ये 1-1.5 तास दिला. त्यानंतर आयुर्वेदिक विभागाचे पूर्ण टीमा आल्या, आरोग्य विभागाच्या टीमा आल्या, चेन्नई टीमा आल्या. त्यांनी औषध डेमो म्हणून दिले, परंतु हे नक्की कशामुळे झाले हे अजून ठोस काही आम्हाला समजले नाही. याच्यावर 1 महिना उलटून गेलेला आहे, कारण जो तो येते फक्त डेमो देऊन जाते, किंवा उदाहरणार्थ समजा पोट दुखत असेल तर मग कोणी पॅरासिटामॉल गोळी देते, कोणी म्हणते ओवा खा, परंतु हे पोट नेमकं कशामुळे दुखते हे की आम्हाला समजलं नाही. त्यामुळे आमच्या भीतीचे वातावरण असं झालेलं आहे की बा याच्यापासून काही दुसरा रोग होऊ नये, म्हणून आमच्या जवळपास 15-20 दिवस झाले आमची नजर कमी झालेली आहे. चष्मा लावायची दिसत नाही, तर आम्हाला चष्मा काही नसे. त्यामुळे हे नेमकं कशामुळे झाले हे सरकारने आम्हाला याचा निर्णय लवकर द्यावा. 2-4 दिवसात, 4-5 दिवसात वाट पाहतो आम्ही. रक्त 1 महिना झाला तपासून नेलं, गावातली माती नेलेली आहे, राशन कार्डच घेऊन नेले, शेंगा गिंगा हरभरे सर्व जे नमुने नेलेले आहेत, परंतु त्याचा निर्णय काय आला नाही हे झालं कशामुळे, असं आमचं एक म्हणणं आहे. गोळ्या दिल्या त्यांनी, पण गोळ्या अशा डेमो म्हणून दिलेल्या आहेत. जो ती कंपनी येते पैसे केस गळून राहिले, मग केस गळतेमुळे काय कशामुळे केस रुकतील ते आम्हाला देतात, डेमो म्हणून आमचा वापर चालू आहे. तशी आम्हाला अशा आहे, जसं हरण त्या उन्हाळ्यात त्या पाण्याची वाट पाहते, जसे लव तुटतात, मुरगजळ वरतं जायला राहा, परंतु पाणी काही नसते ते वापरायचं. तसं आम्हाला असं वाटून राहिलं की बाबा आमचा निर्णय काही लागत नाही लवकर, त्याचा निर्णय लवकर लागावा अशी आमची विनंती आहे.